लॉकडाऊन पण होता, इतका पण लॉकडाऊन खुललेला नव्हता. काय व्हायचं, कधी कधी तो गाडीचा सायरन वाजला का मग पटकन फटाफट तो स्वीट होमवाला पटकन आपापलं सामान आतमध्ये टाकायचं. आम्ही इकडे तिकडे बघत पडायचो, आम्ही काय करायचं कारण आम्हाला ठेवायला सुद्धा जागा नव्हती. ह्यासाठी काय करायचो, आम्ही स्टॉल तिथंच ठेवून दोघं कुठेतरी जाऊन लपायचो आम्ही. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा, मी आहे आनंद. आणि इतकं गरम होतंय फ्रेंड्स, मी सिरियसली सांगते. आम्हा दोघांकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुमचं खूप जास्त महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. इतकं ऊन आहे आणि इतकी हालत खराब झाली ना अक्षरशः आमची. मी 2 मिनिटं बाथरूम मध्ये गेलो का सगळं घामून येतात परत. इतकी हालत खराब झालेली आहे, कारण की आणि वरून पत्र्याच्या घरामध्ये काय हाल होते मी समजू शकते. सगळ्यांच्या सिलिंगचे घर नसतील हे मला पण माहितीये. आपण स्टार्ट करूयात. तर जेव्हा तुम्ही आम्हाला बोललात की नाही का, मला 1-2 कमेंट पण आले होते की तुम्ही कशाला जॉब करता, मग तुम्ही स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे होतं, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. तर हो, आम्हाला हे असंच वाटलं होतं आणि तेच आमच्या डोक्यामध्ये होतं. म्हणून आम्ही असा विचार केला की ठीक आहे, आपण ब्रेड सँडविचचा जो आहे तो स्टॉल स्टार्ट करूयात, म्हणजे की बॉम्बे टोस्ट सँडविच. तर हा विचार केला आम्ही बसून, आम्ही डिस्कस करत होतो की नाही का आपल्याला काय काय सामान वगैरे लागणार आहे, कुठे टाकायचं आहे, काय करायचं. कारण की बदलापूरमध्ये आम्ही नवीन होतो तर आम्हाला एवढं आयडिया नव्हती की नाही का कुठं लावायचं, काय करायचं. आम्ही एक दिवस असंच फिरत दोघं गेलो, कारण जॉब सोडल्याच्या नंतर आम्ही घरीच असायचो ना. तर मग आम्हाला सेटअपसाठी 1-2 दिवस हवे होते. नाही, त्या दिवशी आम्ही खूप फिरून मग आम्हाला एक स्वीट होम वाला दिसला. आनंद मला काय बोलले की स्वीट होम वाल्याचे तर जर आपण काहीतरी फास्ट फूड किंवा नाही का स्नॅक्सचा असा स्टॉल टाकला तर आपल्याला जास्त रिस्पॉन्स येईल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग आनंद गेले त्याला विचारायला. तर तो स्वीट होम वाला मला बोलला आपको क्या डालना है. तर मी त्याला सांगितलं की सँडविच का दुकान डालना है. तर त्याला बोललो थोडी जागा असेल तर दे. तर त्याने एवढे बोल बच्चन मारले स्टार्टिंगला आम्हाला, यार तुम क्यों टेंशन ले रहे हो, अपना जगह है इधर, आराम से दुकान लगाओ, धंदा भी होएगा. जेव्हा आनंद त्याला विचारायला गेले ना, तर पहिली मीच बोलले आनंदला की नाही का जीन्स आहे तर तुम्हीच बोलून बघा काय बोलतोय तो. तर आनंद जेव्हा बोलायला गेले तर आनंदने त्याला सांगितलं की बाबा असं आम्हाला एक स्टॉल टाकायचा आहे, तर तुझ्या इथं आम्हाला जागा मिळेल का. तर तो बोलला ठीक आहे जागा. तर पहिलं तर त्याने खूप विचार केला की काय टाकायचंय वगैरे, त्यांनी खूप चौकशा केल्या आमच्या जवळ. तर आम्ही सांगितलं त्याला बाबा असं आम्हाला टाकायचं आहे, बॉम्बे टोस्ट सँडविचचा स्टॉल टाकायचा आहे. कारण की म्हटलं माहिती पहिलं काय वडापाव चालू करणार. हा, पहिलं नाही बोललो. कारण की तिथं ऑलरेडी एक वडापावाला होता, एक मंचुरियनचा पण स्टॉल होता, आजूबाजूला फक्त ब्रेड सँडविचचा नव्हता. तर म्हणून आणि आम्हाला बरं झालं होतं, कारण की अख्ख्या चौकामध्ये ते नव्हतं, म्हणजे नाही का कुठंच ते दिसत नव्हतं. तर म्हटलं आपल्याला छान रिस्पॉन्स येईल हा विचार करून आम्ही त्याला सांगितलं की बाबा आम्हाला असं स्टॉल टाकायचा आहे म्हणून. तर तो बोलला की हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, म्हटला इथे टाका. तर जेव्हा आम्ही त्याला बोलताच ना आम्हाला तिथे एक टपरी पण दिसली, स्टीलची टपरी होती त्याच्याकडे. टपरी म्हणजे तशीवाली टपरी नाही लोखंडाची, ती स्टीलचा हातगाडा. ब्रेड सँडविचला तुम्हाला माहिती ना तो कसा स्टॉल पूर्ण बनलेला होता, तर तो इतका छान बनलेला होता ना प्रॉपर. त्याला खाली 2 डोर वगैरे होते, म्हणजे नाही का आपलं काही सामान वगैरे असलं, स्टॉक काय असलं तर आपण खाली ठेवू शकतो, त्याला लॉक लावू शकतो. तर तो आम्हाला बघितलं खूप जास्त आवडलं. तर विचारायच्या आधीच तोच आम्हाला बोलला, आम्ही त्याला विचारणारच होतो की बाबा ह्याचा काय आहे. तर त्याच्या आधीच तो बोलला की आम्हाला तुम्हाला पास कुछ है क्या डालने के लिए, आप किस पे स्टार्ट करोगे, तो असं बोलला. तर आमच्या डोक्यामध्ये तेव्हा काहीच नव्हतं की नाही का आम्ही कशावर करणार आहेत, आम्ही फक्त जस्ट त्याला विचारायला गेलो होतो. तर तो हा बोलला. तर म्हटलं किस पे, हातगाडे पे. तर मग आम्ही हातगाडा घेणार होतो. तर तो बोलला एक काम करो, मतलब मेरे पास ऐसे ही पड़ा हुआ है, फिलहाल अभी उसको कोई यूज भी नहीं कर रहा है, तो तुम्हारे काम में आता होगा तो तुम लो और चलाओ, असं बोलला. तर आम्ही इतके खुश झालो, म्हटलं चला देव आता तरी आमच्या संगतीला आहे, आता तरी आमचं चांगलं होईल आता. आणि आम्ही इतका मस्त विचार केला स्टॉल बद्दल. त्याच्यानंतर आम्ही लय खुश झालो आणि आम्ही मग त्याला विचारलं की बाबा काय भाडं आहे तुझं. आता कोणी पण आपल्याला जागा देतं, टपरी दे, म्हणजे त्याची वस्तू देतं, कोणी फ्रीमध्ये तर आपल्याला देणार नाही. तर मग मी त्याला व्यवस्थित विचारलं. तर तो मला बोलला की मी तुमच्याकडून 200 रुपये घेईन. आणि मी म्हटलं टपरीचं, तर तो बोलला टपरी का मत दो. आम्ही लय खुश झालो आणि घरी आम्ही नाचत गेलो दोघे. तर मी म्हटलं आनंद लय चांगलं झालं, आता आपल्या बरोबर आहे का नाही. तर आपण एक काम करूयात, आपण ना उद्याच 3 नंबरला जाऊयात, कारण आम्ही बदलापूरला राहायचो ना, आणि 2 नंबर 3 नंबरला कसं सगळं सामान जे आहे ना ते स्वस्त मिळतं उल्हासनगरला.
तर म्हटलं आणि त्या बहाण्याने आपण मम्मी पप्पाला पण घरी जाऊन भेटून येऊन त्यांना पण आपण सांगू की आपण न्यू स्टॉल स्टार्ट करत आहोत म्हणून. तर असं विचार करून सेकंड डेला आम्ही घरी गेलो. आधी घरी गेलो. मम्मी पप्पा बोलले कसे काय आले अचानक, कामाला नाही गेले का? तर मग आम्ही त्यांना सांगितलं. फक्त आमची ना हीच चुकी झाली की कोणची पण गोष्ट ना आमच्या पोटात राहत नसायची. असं वाटायचं नाही का, नाही आपण असं वाटायचं की नाही आपलेच माणसं सांगून द्यायचं नाही का, पण आपल्याच माणसाला नाही सांगतात तर कोणाला नाही सांगणार? आणि हा, तेच लोक तर समजून नाही घेणार तर मग कसं होईल? कसं होईल? जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा ते असे शांत झाले. तर म्हटलं काय झालं? ते म्हणले तुम्ही कुठलंच काम नीट करत नाही, तर जॉब लागले होते तर कशाला सोडला जॉब. मी त्यांना खूप समजवलं की असं असं होत होतं. मग मी आनंदची तब्येत सारखी खराब व्हायची त्या केमिकलमुळे, म्हणजे जे पण रिझन होते ते मी त्यांना सांगितलं. मग दुसऱ्या कंपनीत लागलो. म्हटलं तिकडं पण ते पत्र्याचे सारखे हात वगैरे कट व्हायचे आणि ओटी पण करायला ते लोकांनी कंपल्सरी केलं, म्हणून नव्हतं जमत. तर आम्ही विचार केला की स्टॉल टाकावा. तर तेव्हा त्यांना राग आला होता की हे लोक कुठलंच काम करत नाही. पण माझ्या नवऱ्याला काय त्रास होतो तो मला माहिती, मी नाही त्याला समजून घेणार, मग कोण त्याला समजून घेईल? मग मी त्या टायमिंगला मम्मी बोलले जाऊ दे कोणी काय पण बोलू देत. म्हणलं तुम्ही मला नका लावून घेऊ, आपल्याला माहिती आपण काय करतोय. असं विचार करून आम्ही मार्केटला गेलो. मम्मी बरोबर थोडंसं बोललो वगैरे. मग मार्केटला जाऊन आम्हाला जे सँडविचसाठी सामान लागणारे सगळं घेऊन आलो आम्ही. म्हणजे की एक सिगडी सेकंड हँड घेऊन आलो आम्ही छोटीशी, एक बाटला घेऊन आलो सिलेंडरचा छोटावाला, आणि जे सामान लागतं ब्रेड सँडविचसाठी जो साचा वगैरे असतो ना त्याचा, म्हणजे सगळं सामान आम्ही सेटअप घेऊन डायरेक्टली आमच्या घरी गेलो. आणि आम्ही विचार केला की आपण दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करूयात. दुसऱ्या दिवशी मस्त आनंद आधी गेले, ते सगळं म्हणजे साफसफाई वगैरे तिथे केली. तोपर्यंत मी घरामध्ये सगळी चटणी वगैरे बनवून घेतली. टॅम्पलेट होतं ना, टॅम्पलेट पण मी ते प्रिंट करून आणले, त्याला लॅमिनेशन वगैरे लावून आणलं. तर मग आम्ही ना हळूहळू म्हणजे आम्ही एकाच दिवसामध्ये पूर्ण सेटअप केला. म्हणजे की नाही का आनंद जाऊन आधी साफसफाई करून आले मी, तोपर्यंत घरातलं सगळं सामान वगैरे उरकलं, डब्बे वगैरे धुंडले, त्याच्यामध्ये तो स्टफिंग बनव, चटणी बनव, सगळे व्हेजिटेबल्स बनव. आम्ही मार्केटला गेलो, मंडईमध्ये जाऊन सगळा भाजीपाला घेऊन आलो, त्याच्यासाठी जे सॅलेड वगैरे लागतं सगळं घेऊन आलो आम्ही. नंतर मग संध्याकाळी आम्ही दुकान गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही ते स्टॉल जे आहे ते स्टार्ट केलं. तर पहिल्याच दिवशी जेव्हा लोकांनी म्हणजे नाही का लोकांनी बघितलं की इथे काहीतरी लागलंय, तर येऊन फक्त लोक पहिल्या दिवशी प्राइस वगैरे विचारून गेले, काय काय मिळतंय हे चौकशी करून गेले की काय काय भेटतं तुमच्या इथे. तर मग कळालं की इथं ब्रेड सँडविच भेटतो, फ्रँकी वगैरे मिळते म्हणून. मग बोलले ठीक आहे नेक्स्ट टाइम ट्राय करेंगे. असं बोलून 1-2 दिवस आमचे कस्टमर वगैरे नव्हते झाले. पण तिसऱ्या दिवशी मग कोणी फ्रँकीसाठी आलं, कोणी सँडविच साठी आले, जे येत होते ते आमचं इतकं नाव काढून जायचे की बहुत अच्छा टेस्ट है, ये है वो पूरे है. एरिया में ये नहीं है, हाँ. कुछ अलग बनाय. आणि दुसरी गोष्ट, आमच्या समोरच एक आहे ना जिम होती, तर जिमच्या मुलांना तुम्हाला तर माहिती सगळं प्रोटीन लागतं, ते सॅलेड वगैरे लागतं, तर त्याच्यामुळे आहे ना ते पण कस्टमर आम्हाला यायला लागलं होतं. ते सुद्धा आमचं कौतुक करून जायचे की नाही का टेस्ट खूप छान आहे, कंटिन्यू करा, इकडनं बंद नका करू, किंवा अजून व्हरायटीज ठेवा, मंचुरियन ठेवा. म्हणजे जे कस्टमर यायचे ते आम्हाला नाही का मोटिवेट करून जायचे की तुम्ही अजून काहीतरी स्टार्ट करा वगैरे. फ्रेंड्स, आम्ही तनुजाने त्या स्टॉलवर एवढी साफसफाई ठेवली होती ना फ्रेंड्स, लिटरली सांगतो सगळ्या गोष्टी जागेवर. मला एवढं येत नाही, मी तुम्हाला कारण की मी लहानपणापासून कसं बॉम्बे टोस्ट सँडविच कसा बनतो किंवा त्या लोकांचा सेटअप कसा असतो मी ते बघत आले ना. तर मी आनंदला एक ट्रे दिला, त्याच्यामध्ये सगळीकडे मी एकदम व्यवस्थित करून द्यायची. इथे बटाट आनंद, इथं स्टफिंग आहे, इथं चटणी आहे, हे बटर लावा, हे असं करा, हे तसं करा. मग आनंदनी ते पण बनवायचं स्टार्ट केलं. म्हणजे नाही का थोडे दिवस मीच आनंद बरोबर राहायचे की आता स्टफिंग टाका, आता नाही का सॅलेड वगैरे, नंतर हे टाकावं लागत, सॅलेड वगैरे कट करा, मग चाट मसाला वगैरे टाका, मग थोडी शेव टाका, छान गार्निश करा. असं करून आम्ही त्याचं तो कस्टमर लय हॅपी व्हायचे. असं करत करत आमचं खूप छान चाललं होतं. 1 महिना गेला, 2 महिना गेला, आमचं खूप म्हणजे खूपच छान चाललं होतं, चांगलं चालायला लागलं होतं ना दुकान. आणि म्हणजे एका टायमिंगला लोक 6-6, 7-7 जण पार्सल घेऊन जात होते. जेव्हा आमचं चांगलं चाललं होतं त्या टायमिंगला आम्ही त्या शोकेसचे पैसे मिटवले, गाडीचे ईएमआय भरले आम्ही, कारण की आम्हाला ऑलरेडी 2 थकलेले होते. जेव्हा आनंद हॉस्पिटलमध्ये होते ना त्या टायमिंगला आम्ही भरलेले नव्हते. हे सगळं आमचं थोडं बर्डन थोडं कमी कमी व्हायला लागलं. असं करता करता 3 महिने गेले. त्याच्यानंतर आमच्या स्टॉलला अक्षरशः फ्रेंड्स एवढी गर्दी लागायला लागली, आम्हाला विश्वास नव्हता होत. म्हणजे जर समोरून कोणी आलं ना त्याला आमचा चेहरा दिसतच नव्हता की काय आहे नेमकं, म्हणजे इथं काय विकतंय. जेव्हा ते जवळ यायचे तेव्हा त्यांना कळायचं अरे बापरे, हा तर सँडविचचा स्टॉल आहे. जास्त माल सुद्धा भरायला लागलो होतं. म्हणजे पहिले आम्ही कसं तुम्हाला सांगू फ्रेंड्स, खरं आम्ही पहिले 2-3 ब्रेडचे पॅकेट आणून ठेवायचो. पण जसं आमचं दुकान चालायला लागलं तर आम्ही एवढा स्टॉक भरायला लागलो, एवढं छान दिसायला लागलं दुकान. पहिलं लय छोटं होतं, नंतर मग छान दिसायला लागलं. रेंट वगैरे आम्ही टायमिंगला द्यायला लागलो. मम्मी पप्पाकडे कधी येणं जाणं व्हायचं तर सांगायचो आम्ही की आमचं चांगलं चाललंय वगैरे. ते जास्त येत नव्हते, पण कसं आहे पप्पा माझे
आम्हाला कधीच एकटं सोडत नाही, कोणी येऊ नाही. किंवा नाही येऊ. ते कधी माझे पण पप्पा हमेशा, त्यांना असं वाटतं की नाही का मुलं एकटी राहतात, लोकांना असं वाटेल की हे दोघं पळून आलेत किंवा हे एकटे राहतात, ह्यांच्या पुढं मागं कोणी नाही. म्हणून माझे पप्पा जॉबला डोंबिवलीला जायचे सकाळी, आणि ज्या दिवशी सॅटर्डे संडे असायचं ना, पप्पा रात्री माझ्याकडे यायचे, माझ्याकडे एक दिवस राहायचे, आणि सकाळी मग मी पप्पाला टिफिन वगैरे बनवून द्यायचे, तेव्हा ते कामाला जायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा वीकेंड असायचं ना, पप्पा आमच्याकडे यायचेच. पण मी सांगू का तुम्हाला, खरं मला सांगून चांगलं वाटतं की मामांचा स्वभाव आहे ना एवढा चांगला आहे ना, पहिल्यापासून ना त्यांनी आम्हाला हर गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे, माहिती सपोर्ट का? केलाय. कधीच आम्हाला असं चिडलेले नाही, तुम्ही हे का करतात, ते का करतात, त्यांनी कधीच नाही बोलले. त्यांनी आम्हाला जे दरवेळेस पण काम motivate करतात ना, केलेलं आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांनी हा. मोटिवेशन दिले आम्हाला. आणि ते कधीच आमच्यावर रुसले नाहीत, कधीच आमच्यावर फुगले नाहीत, कधीच नाही. त्यांचा स्वभावच नाहीये, माहितीये का? हा. म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जास्त क्लोज आहेत. तर असं करता करता आमचं स्टॉल चांगला चालला होता. मग परत कोणाची तरी आम्हाला लागली नजर. फक्त 3च महिने आमचं सगळं चांगलं चाललं होतं की नाही बघवलं लोकांना. अक्षरशः त्या स्वीट होम वाल्याला, म्हणजे की नाही का त्या ओनरला, जिथे त्यांनी आम्हाला जागा दिली होती, 3 महिन्यांनी त्याला अचानक काय माहिती काय झालं, आमच्या दुकानाची गर्दी वाढली, तर त्याला कसं तरी व्हायला त्याच्या लागलं, पोटात दुखायला लागले. त्याच्या पोटात दुखायला लागलं. त्याला असं वाटलं 200 रुपयामध्ये फक्त मला हे लोक 200 रुपये देतात, त्याचं इतका दुकान किती चालत, हा, इतका दिवसाला किती रुपये कमवतात असं बोलायचा. त्याचा यांचा लय धंदा होतो. तर काय करायला लागला, सारा याचा टोम नहीं द्यायचा, बहुत अच्छा चल रहा है ना, हाँ, देखो हाँ, मेरे वजह से मैं बोला था ना इधर दुकान चलेगा, ये होएगा, वो होएगा. हा, तो सारखा असंही बोलायचा आम्हाला. तर असं करता करताना 2-3 वेळा काय झालं, जेव्हा कस्टमर्सची जास्त रश असायची ना, कस्टमरला असं लाईक संडे असला किंवा नाही का असा हॉलिडे असला, तर Friday. हा फ्रायडे वगैरे असला, तर ना आमच्या दुकानावर लय गर्दी लय पडायची crowd त्यावेळेस. ठीक आहे, तर गर्दी पडायची, तर मग त्याला काय माहिती काय व्हायचं, कस्टमरला बोले थोडा उधर खडे राहो ना, हमारा दुकान नाही दिख रहा ना, म्हणजे नाही का लय रूडली बात करायचा तो अचानक कस्टमर बरोबर. आणि मग कस्टमर बिचारे लय असे हे व्हायचे, डिसअपॉइंट व्हायचे, आणि त्यांचं तोंड लय बारीक व्हायचं. मग हे आम्हाला चांगलं नव्हतं वाटत. हे आम्हाला चांगलं नव्हतं वाटत. असं तरी पण आम्ही बोलायचं थोडं इधर राजा भैया. मग त्याने 2-3 दिवसामध्ये अचानक आम्हाला असं काहीतरी बोलला की परत आमच्या आयुष्यामध्ये ग्रहण लागल्यासारखंच झालं. हा. आम्हाला बोलला की अभि मैं 300 रुपये भाडा कर रहा हूं. म्हटलं काय, म्हटलं आधीच 200 रुपये, म्हटलं धंदा हो किंवा नाही हो, याला 200 रुपये द्यायचेच आहे. हा. आणि ह्याने डायरेक्ट अचानकच 100 रुपये वाढवले. ह्याने आम्हाला आधी काही सांगितलं नाही की तुम्हाला 2-3 महीने के बाद भाडा बढ़ने वाला XYZ जे पण असेल, त्यांनी आम्हाला तसं काही सांगितलंच नाही ना. अचानकच बोलला की अभी तुम्हाला 300 रुपये भाडा होएगा, तुमको 300 रुपये देना पडेगा कल से. तर मग आमच्याकडे ऑप्शन नव्हतं, कारण आमचं दुकान चालत होतं. आम्ही 100 रुपयाकडे बघणार का दुकानाकडे बघणार, तर आम्ही हो बोलून टाकलं. असं करत परत 15 दिवस झाले, 300 रुपये त्यांनी वाढवले. तर फ्रेंड्स, त्याने आम्हाला एक धक्का तर ऑलरेडी दिलाच होता पैशांचा. पैसे अचानक वाढून आमच्याकडे काय ऑप्शन नव्हता. परत अजून एक त्याने आम्हाला शॉक दिला, काय शॉक दिला असेल? आणि तो शॉक लय खतरनाक होता आमच्यासाठी. तो आम्हाला डायरेक्टली बोलला की हा जो स्टॉल आहे मी दुसऱ्याला सेल केलेला आहे, आणि तो त्याच्यावर त्याचा चायचा स्टॉल स्टार्ट करणार आहे. तर हे ऐकून आम्ही एवढं टेन्शन मध्ये आलोत ना, म्हटलं यार हे आमच्यासोबत का होतंय, म्हणजे थोडे काय चांगले दिवस यायला लागले की आमच्या लाईफमध्ये असे काय ना काय अडथळे येतात. तसे म्हणलं काय प्रॉब्लेम काय चालू आहे, म्हटलं देवाला देखवत नाही की माणसाला देखवत नाही की कोणाची नजर लागते की काय माहित आमचीच काय चुकी आहे. पण आम्हाला आमची काय चुकी दिसतच नव्हती यार. आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही आमचं दुकान करतोय, आम्ही आमचं कष्ट करतोय, आम्ही तुला पैसे पण देतोय, सगळं करतो, तरी बी तुझ्या पोटामध्ये आम्ही आमच्या कष्टाचं खातोय का तुझं खातोय का? जे तू डायरेक्टली पैसे वाढवलं तर वाढवलं, ठीक आहे, त्यात पण आम्ही एग्री झालो. अचानक तू बोलतो येऊन की हा स्टॉल मी आता दुसऱ्याला सेल केलाय. अक्षरशः आम्ही त्या दिवशी परत टेन्शन मध्ये आलो की आता आम्ही कसं काय सेटअप करणार परत. आम्ही आमच्या टायमिंगला दुकानावर गेलो, त्याने आमचं सगळं सामान, फ्रेंड्स लिटरली त्याने सगळं आमचं सामान बाहेर काढून ठेवलं होतं. म्हणजे की तो गॅस, ठीक आहे, जे पण सामान वगैरे होतं ना, सिगडी वगैरे, जे पण त्यांनी सगळं आमचं साईडला काढून त्याच्यावर एक असं गोणीसारखं झाकून ठेवलेलं होतं. तर त्यांनी आमचं सामान वगैरे फ्रेंड्स सिरियसली सगळं बाहेर काढून ठेवलं. आमच्या डोळ्यात पाणी होतं, पण आम्ही काय करायचं. नेहमीप्रमाणे दुकान लावायला जाणार आणि आपलं सामान असं बाहेर बघून कोणाच्या डोळ्यात पाणी नाही येणार आणि कोण नाही रडणार, कोणाचं मन नाही दुखणार. एवढा मसाला बनवलेला, एवढं सगळं साहित्य आणलेलं, आता करायचं काय, अचानक दुकान स्टार्ट कसं करायचं. मतलब वो सब ठीक है, लेकिन अभी हम लोग कहाँ पे दुकान लगाए. मतलब इमिडिएटली आपने डायरेक्टली मतलब सामान बाहर निकाल के रखा, आणि तो मस्त दुसरा मुलगा त्याच स्टॉलवर मस्त चाय वगैरे बनवून चाय विकतोय. आम्ही ते बघून आमच्या एवढं डोळ्यात पाणी आलं ना दोघांच्या. तरी पण फ्रेंड्स, तरी आम्ही हार नाही मानली त्या टायमिंगला.
एवढं झाल्याच्या नंतर तरीही आम्ही हार न मानता तिथे बाजूला अजून एक लोखंडाचा टेबल होता, ठीक आहे, आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये कोणाचं तरी सामान होतं, इडलीवाल्याचं आय थिंक सामान होतं त्याच्यामध्ये. तर मी त्याला विचारले की ठीक आहे, ये किसका है? तो बोला ये हमको नहीं मालूम. म्हणला किसका है? मतलब लेकिन तुम्हारे दुकान के सामने रखा है ना? म्हणते हाँ वो हमारे दुकान के सामने रखा है लेकिन उसका ओनर मुझे नहीं मालूम. म्हटलं ठीक आहे, त्याला नव्हतं माहिती. तर म्हणलं एक काम करो, अभी हम लोग इधर लगा रहे, मतलब दुकान अगर कल को वो लोग आएंगे तो आपसे फोन को संभाल लेना और बोल देना की बाबा हाँ ठीक है मैं नहीं बोला था. हा, म्हणजे त्याची इच्छा नव्हती म्हणून तो बोलतो की आम्हाला ओनर नव्हता माहित. असं कसं तुला माहित नाही? तुझ्या जागेवर त्यांनी ती टेबल ठेवला आणि तुला काय तुला कसं माहिती काय नाही? माहिती? खोटं बोलत होता तो. तरी पण आम्हाला सगळं माहिती होतं, तरी पण काय करणार, आमच्याकडे काय पर्यायच नव्हता ना, आम्ही घरी तर बसू शकत नव्हतो. हा. तरी पण आम्ही काय केलं, आम्ही ना तो असं मन उदास तोंड आमचं बारीक करता करता आम्ही त्याच्यावरच चालू केलं. तर त्याचा फोटो आहे माझ्याकडे, हा. त्याचा फोटो मी टाकून देईल. तर मग आम्ही तिथे स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर आता गॅसला हवा लागल्यावर गॅस कसं काय चालणार. हा. तर मग इमिडिएटली त्याच टायमिंगला आनंदनी स्वतःच डोकं लावलं, कारण की आम्ही जेव्हा पुण्यामध्ये होतो ना, आम्ही ते अंडा भुर्जीचा स्टॉल टाकायचो. तर आनंद मला बोलले आपण एक काम करू, आपण ते तेलाचं आहे ना, ते तेलाच्या डब्याला फाडून आपण ते थोडं आडोशाला Cover लावू, करू. कव्हर करू, जेणेकरून की तिथं हवा नाही लागणार. मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत तो बंदोबस्त करा. मग भंगारवाल्याकडे जाऊन ते घेऊन आले डब्बा वगैरे. तोपर्यंत मी इथे पूर्ण दुकानाचा सेटअप वगैरे आनंदला करून दिला. आणि त्याच्यानंतर मग कस्टमर आले की डायरेक्ट कस्टमरला काय वाटायचं, तर आता त्या स्टॉलच्या ऐवजी त्यांना चायचा स्टॉल दिसत होता, तर त्यांना असं वाटायचं की आम्ही तो स्टॉल बंद केलाय. कारण की जिथं त्याने आम्हाला दुसरी जागा दिली होती ती एकदम आडोशाला होती. म्हणजे लिटरली फ्रेंड्स, पुढून जो माणूस येतो ना त्याला दिसतच नव्हता आणि आमचा मध्ये स्टॉल. एक पडदा सुद्धा लागलेला होता. त्याच्यामुळं जे मेन चौकातले कस्टमर होते त्यांना तो आमचं दुकान दिसतच नव्हतं. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मग टेबलवर जेव्हा आम्ही आमचं दुकान स्टार्ट केलं ना, अर्धन जास्त लोकांना आमचा स्टॉल जो आहे तो दिसत नव्हता. स्टॉल न दिसल्यामुळे 2-3 दिवस आमचा अजिबात धंदा झालेला नाही. जे काय आम्ही मटेरियल वगैरे बनवून जायचं ते आमचं खराब होऊन जायचं. आणि मी दररोज रिफ्रेश बनवायचे, थोडं उरलेलं असं तर मी ते फेकून द्यायचे, मी ते दुसऱ्या दिवशी युज करत नव्हते. आणि दुसरी गोष्ट, लॉकडाऊनचा पण टाइम होता तर ना, तिथं गाडी पण येत जा. त्यानंतर लॉकडाऊन पण होता, इतका पण लॉकडाऊन खुललेला नव्हता. काय व्हायचं, कधी कधी तो गाडीचा सायरन वाजला का मग पटकन फटाफट तो स्वीट होमवाला पटकन आपापलं सामान आतमध्ये टाकायचं. आम्ही इकडे तिकडे बघत पडायचो, आम्ही काय करायचं, कारण आम्हाला ठेवायला सुद्धा जागा नव्हती की आम्ही आमचं सामान पटकन कुठं उतरून ठेवायचं. यासाठी काय करायचं, आम्ही स्टॉल तिथंच ठेवून दोघं कुठेतरी जाऊन लपायचं आम्ही. आणि दुसरी गोष्ट, झिमझिम पाऊस सुद्धा यायचा माहितीये का तरुणा, सगळं त्याला पाणी बिनी पडायचं तिथं पण. म्हणजे तिथं पण आमचे 3-4 महिनेच आमचे सुखद आणि चांगले गेले, परत आमचे असे हाल व्हायला लागले. तरीही आम्ही हार न मानता आमचा स्टॉल चालू ठेवायचो. मग कधी कधी 3-4 दिवसांनी एक कस्टमर यायचा, परत बोला अरे तुमचा स्टॉल तर तिथं होता ना. म्हटलं हो काका, आता आम्ही इथे लावलाय, पण ते तुमच्या बरोबर येतात तर त्यांना सांगा की आमचा स्टॉल तिथं आहे म्हणून. तर ते बोलले हो बाळा आम्ही सांगतो. पण काही लोक परत यायचे, अरे हमको लगा तुम्हारा स्टॉल बंद हो गया इसलिए हम लोग इधर आते ही नाही, अभी यही नाही. आम्हाला असं ऐकून एवढं मन दुखायचं की आम्ही दररोज इथे येतोय, आम्ही दररोज मेहनत करतोय, आम्ही इथे दररोज दुकान लावतोय, तरी लोकांकडून आम्हाला हे ऐकायला येते की तुमचं स्टॉल बंद झालंय म्हणून. पण आम्ही कसं काय लोकांना सांगणार की आमचं स्टॉल आहे पण थोडा आडोशाला आहे. असं करता करता 1 महिना गेला. आमची कंडिशन परत जशी होती तशीच परत खराब चालायला लागली कंडिशन. आणि त्याला म्हणजे तुम्हाला माहितीये का फ्रेंड्स, जेव्हा आमचं दुकान पण चालत नसायचं, म्हणजे एक सँडविच सुद्धा जात नव्हता कधी कधी आणि म्हणजे धंदा हो किंवा ना हो, त्याला आम्हाला 300 रुपये द्यावंच लागत होते. आणि तो कधी बोलत नव्हता की तुम्हारा धंदा नाही हो रहा है, भले आप कल दे दो किंवा मत दो, आज के दिन मत दो, तसं काही नाही. त्याला त्याचे टाइम टू टाइम पाहिजे होते, त्याला 1-2 दिवस पण लेट नको होतं. मग आमच्या पदरकडलेच पैसे जायला लागले फ्रेंड्स. आणि आमचं जे सामान वगैरे आणायचो, जे पण माल बनवायचो ते फेकण्यात जात होतं माहितीये का सगळं. त्याच्यानंतर आमच्याकडे काहीच उरत नव्हतं. कधी कधी रेंट सुद्धा नंतर थकायला लागलं. आणि मग असं वैतागून मग परत आम्ही एक नवीन डिसिजन घेतला. मग माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. तर मी म्हटलं आनंद, आपण एक काम करायचं का, आपण आहे ना मॉर्निंग ते इव्हनिंग पर्यंत कुठेतरी आपण पार्ट टाइम जॉब करू आणि त्याच्यानंतर मग आपण येऊन सँडविचचा स्टॉल लावू. कारण बंद करण्यात काय अर्थ नाही. मग आनंद मला बोलले पण तरुणा पार्ट टाइम जॉब नाही ना मिळत. तर मी म्हटलं मी थोडंसं बघते इकडे तिकडे उल्हासनगरमध्ये, मम्मी पप्पाला सांगते, अजून 1-2 माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना सांगून बघते, किंवा आहेत काहीतरी रिलेटिव्ह जे उल्हासनगर मध्ये राहतात मी त्यांना विचारून बघते. तर आनंद मला बोलले ठीक आहे. तर त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आम्ही थोडा टाइम काढून माझ्या घरी गेलो.
आणि घरी जाऊन सांगितलं की आम्हाला कुठेतरी पार्ट टाइम जॉब असेल तर आम्हाला सांगा. तेव्हा आमच्या घरच्यांचे रिएक्शन बघायला पाहिजे होते. काश तुम्ही असतात त्यावेळेस बघायला. हा. आम्हाला एवढे टोमणे भेटले, आम्हाला एवढं बोलणं भेटलं त्या दिवशी. ह्यासाठी आम्ही सांगत होतो तुम्हाला की कुठेतरी काम करा, काम करा, ह्या ह्याच्यामध्ये काय नाही, पण तुम्हाला तुमचं करायचं. आम्ही एवढं ऐकून घेतलं त्या दिवशी, एवढं ऐकून घेतलं, तरी पण आमच्याकडे काय पर्याय नव्हता. आम्ही गपचूप मम्मी पप्पा सगळं ऐकून घेतलं. तेवढं ऐकून आम्ही घरी आलो आमच्या. मग पप्पाने दुसऱ्या दिवशी फोन केला. पप्पा बोलले हा एक जागेवर काम आहे. म्हटलं कोणतं काम आहे? तर असे खूप जणांना आम्ही सांगून ठेवलं होतं. त्यांनी आम्हाला वेगवेगळे कामं सांगितले. कोणी आम्हाला सांगितले की 50-50 किलोचं फक्त गोण्या उचलायच्या, त्याचे तुम्हाला दिवसाला एवढे भेटतील, दिवसाला तेवढे भेटतील. परत कोणी म्हणलं की थम्सअप मध्ये हा ते कोल्ड्रिंकच्या बॉटल असतात ना, ते ट्रे खाली करायचं त्याच्यावर. म्हणजे टेम्पो लोड करायचा, अनलोड करायचा, हे सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. आणि मला माहित होतं माझ्या नवऱ्याला ओझं उचलायचं काम होत नाही, तर मी कुठल्याही किमतीमध्ये त्यांना असल्या कामामध्ये मी तर पाठवणार नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मम्मी पप्पाला बोलले की नाही, ते तसे काम नाही करणार म्हणलं. तर मग त्यांना असं वाटायचं की आनंदलाच काम नाही करायचं, हाय ह्यालाच काम नाही करायचं, असं तसं. म्हणलं कोणाला काय बोलायचं बोलू दे, मला कंडिशन माहिती काय आहे. त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आम्हाला कोणतं पार्ट टाइमचं काम लागलेलं असेल? त्या कामामुळं आमचं आयुष्य अर्ध्याहून जास्त बरबाद पण झालेलं बोलता येईल, अर्ध्याहून जास्त वर पण आम्ही त्या कामानेच आलोय. म्हणजे चांगलं पण बोलता येईल आणि वाईट पण बोलता बोलता येईल. पण ते काय काम होतं आणि त्या कामामुळे आम्हाला लोकांनी एवढं नावं ठेवलं, एवढं काय काय बोलले, तुम्ही बाप विचार पण रे. नाही करणार फ्रेंड्स. आणि ते अजून तुम्ही- पण आम्हाला त्या कामासाठी नावं ठेवतात. त्या कामामुळे मी अक्षरशः तोंड बांधून जायचे, तोंड बांधून यायचे. लोक काय काय बोलायचे, तू शिकलेली आहे, मी तुला इथं बघितलं, मी तुला ते काम करताना बघितलं. काय लोक बोलायचे ही तीच आहे ना, ही तीच आहे ना. तरी मी म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी अशा सहन करत गेले, सगळ्या गोष्टी सहन केल्या मी. आणि तुम्हाला माहितीये ते जे काम असं होतं ना, 1 रुपयाचं काम होतं फक्त. एक रुपयाचं. तर ते काय काम आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल. त्यामध्ये पण लोकांनी आमचं एवढं रक्त पिले त्या कामामध्ये. आम्हाला लहान समजून आमच्याकडून इतके कामं करून घेतले. आम्हाला सणसूद सुद्धा साजरे करू दिले नाहीत लोकांनी या अशा कामामुळे. आणि अक्षरशः आम्ही ह्या कामामध्ये 2 ते 3 वर्ष काढले. तरीही काही वर्षांमध्ये आम्हाला, आणि या 3 वर्षामध्ये आम्ही खूप काही बघितलं, खूप काही अनुभव घेतले. खूप नाही म्हणजे खूपच जास्त. आम्ही लोक कमी ह्या 3 वर्षामध्ये आम्ही माणसं ओळखायला शिकलो की लोक आपल्याकडून कसे गोड बोलून काम करतात. अशा या 3 वर्षामध्ये आम्ही आमच्या नातेवाईकांकडून आपल्याला कितपत मदत होते, कोण आपला आहे, कोण परखा आहे, कोण आपल्या तोंडापुरतं आपल्या बरोबर गोड बोलतंय, मागं काय बोलतंय,